ही गोष्ट आहे राजस्थानच्या पिंटूची। तो स्वभावाने सरळ, गरीब पण इमानदार होता। पिंटूची सगळ्यात खास गोष्ट ही होती की तो शाकाहारी असून सुद्धाही चिकनचे खूप वेगवेगळे स्वादिष्ट प्रकार बनवायचा। अरे कसा आहे पिंटू? बस सगळं चांगलं आहे वहिनी, तुम्ही कशा आहात? काही नाही, सगळं चालतच आहे। तसं आज रात्री आमच्या टिटूचा वाढदिवस आहे। अरे वा, हे तर एकदम चांगली गोष्ट आहे। माझ्याकडून टिल्लूला खूप खूप शुभकामना द्या वहिनी। हो हो नक्कीच। आणि हा, आठवणीने तुमच्या हाताचा लाचा काजूवाला दम चिकन संध्याकाळपर्यंत घरी पाठवून द्या। आज खूप पाहुणे येणार आहेत, तर त्यांना तुझ्या हाताने बनलेलं चिकन नक्कीच खायचं आहे। हो नक्कीच, तुम्ही काळजी करू नका। संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे चिकन पोहोचणार। तर काही असं होतं पिंटूचं जीवन। तो आपल्या बोलण्या आणि हाताने बनलेल्या खाण्याने सगळ्यांचं मन जिंकायचा। ह्याचमुळे हॉटेलचा मालिक पण त्याच्यावर फिदा होता। तुम्हाला जेवण चांगलं वाटलं हे ऐकून बरं वाटलं। परत नक्की या। अरे वा पिंटू, तुझं तर जवाबच नाही। माहित नाही तू ग्राहकांवर असं काय जादू करतो की सगळे लोक एकदम खुश होतात आणि परत परत येतात। जी, हे सगळं परमेश्वरांची कृपा आहे। अरे हे तर तुझं मोठेपणा झालं। तुझ्या आल्यामुळे माझी आमदनी 2 पट झालीये आणि पुढे अजून वाढणार, जसं तुम्हाला वाटतं। बरं, तू असंच तुझ्या कामाकडे लक्ष दे, ग्राहकांची पसंत आणि नापसंतकडे लक्ष दे। ग्राहक आपला ईश्वर असतो, त्यांना नाराज नको करू, कळलं? हो सेठजी, हो। पिंटूच्या कामामुळे ना केवळ त्याचं नाव पण हॉटेलचं नाव सुद्धा आजूबाजूच्या गावामध्ये मशहूर झालं होतं। लोक दूर दूरून फक्त पिंटूच्या हातातलं चिकन खायला यायचे आणि आनंदाने घरी जायचे। पण दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेणारा पिंटू कायम मनातल्या मनी उदास राहायचा। आणि याच्या मागचं कारण होतं त्याची जुनी जमीन। आई, मी आज जे काही करतोय त्याचं कारण फक्त तू आहे। तू जे काही गोष्ट मला शिकवली त्याच्यामधून मी काहीही विसरलेलो नाहीये। आणि माझ्या हे पण लक्षात आहे की आपला शेत आणि जमीन गावातल्या व्यापारीकडे गहाण ठेवली। किती बदनसीब आहे मी। एक तर तुझा इलाज बरोबर नाही केलं मी, आणि तुझी शेवटची आठवण ते पण गमावली मी। पण तू काळजी करू नको, आज नाही उद्या मी त्या व्यापारीकडनं आपली जमीन घेणारच। आपल्या आईची शेवटची निशाणी घेण्यासाठी पिंटू दिवस रात्र मेहनत करायचा। पण पिंटूला काय माहित होतं की आता त्याच्या मेहनतचा खरा फळ त्याला मिळणारच आहे। अरे पिंटू, जरा ऐक। हो सेठजी, सांगा। आपल्या गावात एक मोठी विज्ञान प्रदर्शनी आहे, ज्याच्यामध्ये बाहेर गावातले लोक पण येणार आहे। काय, बाहेरून पण येणार आहे? हो, आणि त्या लोकांनी चिकनची स्पेशल डिश मागवली आहे। बस इतकंच मालक, काही हरकत नाही, होऊन जाईल। नाही होऊन जाणार हे तर मला पण माहिती आहे, पण त्यांनी सांगितलं की पाहुणे बाहेरून येणार आहे आणि त्यांना जास्त तिखट आवडत नाही, तर त्या हिशोबाने काही मजेदार आणि कमी तिखट असं बनवावं लागणार। ओ, तिखट कमी पाहिजे? बरं, हरकत नाही, होऊन जाईल। तसं ही प्रदर्शनी कधी आहे? उद्या। तू एक काम कर, तू घरी जाऊन व्यवस्थित विचार कर काय नवीन तयार करू शकतो, आणि मग नंतर आपण ते पाठवणार। हो मालक। सेठचं बोलणं ऐकून पिंटू खूप एक्साइटेड झालं। त्याला खूप दिवसांपासून काही नवीन आणि वेगळं करण्याची संधी नाही मिळाली होती, आणि आता विज्ञान मेळ्याच्या बहाने त्याला तोच मौका मिळालेला होता। दुसऱ्या दिवशी पिंटू गरजेचं सामान घेण्यासाठी बाजारात गेला, पण त्याची नजर अचानक एका विचित्र गोष्टीवर पडली। अरे हे काय, भोपळा? अरे भोपळांसोबत आपण काही विशेष करूया। बाजारामध्ये पडलेल्या मोठ्या मोठ्या भोपळ्यांना बघून पिंटूच्या मनामध्ये पंपकिन चिकन बनवण्याची योजना आली, आणि तो ते सगळे पंपकिन्स घेऊन घराकडे आला। घ्या घ्या, शेवटी घरी पोहोचलो। किती ऊन आहे बाहेर। बरं जाऊ द्या, चला पिंटू, आज काहीतरी नवीन तयार करूया। पिंटू भोपळा आणि चिकन तर घेऊन आला होता, पण थोडा घाबरलेला सुद्धा होता की हा एक्सपेरिमेंट चुकायला नको। पण त्याने हार नाही मानली आणि तो लागला आपल्या कामाला। भीती वाटतीये, यावेळेस काही चांगलंच तयार होऊन जाय हाताने। पहिल्या चिकनला त्याने चांगल्यापैकी धुलं आणि मग खाल मसाल्यांचा जादू त्याच्यावर चालवला। घ्या,
चिकन मध्ये गरम मसाला, मीठ, हळद, बटाटा सगळं एकदम व्यवस्थित मिक्स केलंय. आता भोपळ्याची वारी आहे. त्याने झटपट पिशवीतून भोपळा काढला, धुवून त्याचा ज्यूस काढला आणि चिकनला एका मोठ्या कढईमध्ये तेल, लाल मिर्च आणि मसाल्याबरोबर फ्राय करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये भोपळ्याचा रस घालून ढाकून शिजवायला ठेवलं. चला, हे आता मी थाळी कढाईवर ठेवली. गॅसला जरा कमी करूया आणि आता बारी आहे भाताची. त्याने लवकरच भात शिजवला आणि भोपळ्याच्या रस मध्ये बनलेल्या चिकनला मिळवून त्याला दमवर ठेवलं, जसं ती एक बिर्याणी आहे. आणि मग काहीच वेळामध्ये पिंटूचा पंपकिन चिकन आणि खास भात तयार झाला. चला, शेवटी मी करून दाखवलं. मालक मालक, अरे पिंटू, हे इतकी मोठी कढाई घेऊन कुठं येतोय? घरून मालक. शेवटच्या गावातला प्रदर्शनीसाठी माझा भोपळा चिकन तयार आहे. काय? भोपळा चिकन? अरे वा, खूपच छान. मी आता त्याला शेवटच्या गावाला पाठवतो. सेठच्या बोलल्याने पिंटूने त्याला कढाई दिली आणि मग तो आपल्या रोजच्या कामावर लागला. सेठजी बरोबर वेळेवर प्रदर्शनीमध्ये पोहोचले. जेव्हा सगळेजण खायला बसले तर पिंटूचा स्पेशल पंपकिन चिकन सगळ्यांना वाढला गेला. तेव्हा ओ माय गॉड, हे कोणी तयार केलंय? काय झालं? काही गडबड आहे का? सांगतो. पहिले मला हे सांगा, हे पंपकिन चिकन कोणी बनवलंय? माझ्या होटलात एक माणूस काम करतोय. तो एकदम छान जेवण बनवतो. त्यानेच ही नवीन डिश बनवली आहे. काय झालं साहेब? काही बरं नाही वाटलं का? नो, जेवण एकदम जबरदस्त आहे. मी माझ्या जीवनात असं जेवण कधीच खाल्लं नाहीये. त्यामुळे मी त्याला 1 लाखाचा इनाम देतो. हे घ्या, 1 लाखाचा चेक. काय? 1 लाख? बाहेरून आलेल्या अंग्रेज साहेबांचं बोलणं ऐकून सेठच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने जरा पण वेळ नाही घालवला आणि गावी पुन्हा जाऊन तो चेक पिंटूला दिला. पिंटू, अरे सेठजी, आरामशीर. असं काय ओरडताय? काय झालं? अरे ओरडू नाही तर काय करू? हे घे, तुझ्या मेहनतीची कमाई. काय? 1 लाख? हो पिंटू, तुझी मेहनत रंगली आहे. हो मालक, आता मी आजच त्या व्यापारीचं सगळं कर्ज फेडू शकतो आणि मग नंतर गहाण ठेवलेली जमीन पण परत घेणार. आता एक काम कर, एक खूप मोठं हॉटेल उघड आणि अजून पुढे जा. सेठजीच्या तोंडातून नवीन सुरुवातीची गोष्ट ऐकून पिंटूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सेठने कायमच पिंटूची मदत केली होती आणि इतकं सगळं झाल्यानंतर पण ते पिंटूला आपल्या बरोबर बांधून ठेवल्याच्या जागी त्याला पुढे वाढण्यासाठी प्रोत्साहन देत होते. शेवटी पिंटूने ते पैसे घेतले आणि एका नवीन जीवनाची सुरुवात केली. याने आपल्याला हे शिकायला भेटतं की जो खऱ्या मनानं काम करतो, मेहनत करतो, तो एक ना एक दिवशी आपली मंजिलकडे नक्कीच पोहोचतो. पिंटूने सादगी, मेहनत आणि नवीन प्रयोगांनी स्वतःचं नाव बनवलं आणि पंपकिन चिकनने त्याची किस्मतच बदलली.